नमस्कार आणि तुमच्या सगळ्यांचं या चॅनलवरती परत एकदा खूप स्वागत आहे. बाहेर बघत असाल अंधार आहे आता, पण खूप मस्त असा पाऊस चालू आहे आणि माझी आता राईडला जायची तयारी झालेली आहे. माझं हेल्मेट आहे इथं अँड दिस इज माय टॉप बॉक्स, जेवढं मी आता घेऊन चाललो आहे. टॉप बॉक्स पण मी ॲक्च्युली नेणार नव्हतो, पण मला रेनकोट न्यायचा आहे आणि तो रेनकोट मला कुठेतरी स्टोअर करायला लागेल, त्याच्यामुळे मी टॉप बॉक्स घेऊन चाललो आहे. सो भेटतो मी तुम्हाला ऑन द रोड. ओके, मी तर थांबलोय आता दापोडीमध्ये PME समोर आणि राहुलची वाट बघतोय. 15 मिनिटं झालीत की थांबलो. मी मागं थांबलेलो, तुला बघितलं मी. राईट, भाऊ आपल्याला भेटलेले आहेत यार. तिथं वर घुसायचं आहे मला कुठून तरी. आई शपथ, या साईडला दिसतंय का? कंप्लीट असा एक ढग खाली उतरला आहे आणि समोर तर काय दिसतंय? आय नो आजच्या राईडमध्ये असे, आय नो पेक्षा आय होप की आजच्या राईडमध्ये असे खूप प्रसंग येणार आहेत. सिरियसली, म्हणजे मी नेहमी हायवेवर नाही येतो ना, त्यामुळे तो इग्नोर होतो. आता मी असं ह्या साईडने आलो आणि असं ते हिट करतं एकदम चांगल्या अर्थाने. ओके, आपण इथं सेंट्रलला पोचलो आहे. लेट्स सी वेअर एव्हर अवर गाय इज. ओके, तिथं देवरोड जंक्शनला इथनं निघतोय आता. हर्षल, त्याची हिमालयन आहे, माझी स्क्रॅम्बलर, राहुल अपाचे. भेटूया ऑन द रोड. रेल्वेज म्हणजे मी लिटरली एखाद्या ठिकाणी असं बसून तासन तास रेल्वे बघू शकतो. लव इट. इतका सुंदर व्ह्यू आहे ना इथं. मी मोजून दाखवतो आता इथं किती दिसतात. 1 2 दिसतंय का इथं? सॉरी, 3 4 5 6 आणि इथं खालच्या बाजूला इथे जे तयार झालेत ते, आई शपथ. आय डोंट नो वाय, पण अचानक रेकॉर्डिंग बंद झालं राव. मला आठवत नाही की मी रेकॉर्डिंग बंद केलं होतं म्हणून. मी एवढा वेळ म्हणजे जी काही बडबड करत होतो ना, ती सगळीच्या सगळी गेली. एनिवे, ती बडबड मी पुन्हा करेन. तर मी काय सांगत होतो की काल लिटरली रात्री मी इतका बोर झालो होतो. मला बालभारतीच्या वेबसाईटवरती PDF मिळाल्या त्यांच्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांच्या. तर मी त्यातल्या बऱ्याचशा डाउनलोड करून घेतल्या आणि मी 1ली ते 4थीच्या अभ्यासक्रमातली ना 2 पुस्तकं वाचत बसलो होतो. एक बालभारती आणि दुसरे परिसर अभ्यास. म्हणजे शाळेमध्ये असताना परिसर अभ्यास हा माझा खूप आवडता विषय होता. हो, रेनबो रेनबो, इंद्रधनुष्य. मला माहीत नाही कॅमेरा जर का दिसत असेल तर, कॅमेरा त्याला जस्टिस करत असेल तर, पण खरंच खूप सुंदर होतं ते. एनिवे, बॅक टू जे मी बोलत होतो ते. कारण हा इतका सुंदर रस्ता आहे, त्याच्या साथीने असं काहीतरी लागतं ना बोलायला.
तर त्याच्यामध्ये ना अशी गावांची आणि शहरांची चित्र दिलेली असतात आणि ते चित्र मला खूप आवडतात. म्हणजे इथली आता जशी मी गावं बघतोय ना ह्या भागातली, मला तिथं चित्रांची आठवण येते. आणि समोर खूप सुंदर धबधबे आहेत. आय गेस ही चढण संपल्यावरती आपल्याला दिसतील. ओ हो 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 हो, म्हणजे तिकडं ऊन, पाऊस, धबधबा, धुकं सगळं एकदम. प्लीज त्या धबधब्याच्या जवळनं घेऊन जा, प्लीज त्या धबधब्याच्या जवळनं घेऊन जा. मला माहिती आहे की ॲक्शन कॅमेरे कधीच या गोष्टींना जस्टिस करत नाहीत, कारण ते त्यांचं काम नाही आहे. बट समोर आहे, समोर आहे. नाही जाणार आहे गाडी, नाही जाणार इकडनं. म्हणजे माझी त्याची जाईल, तुझी गाडी जायला अवघड आहे इथून. बहुतेक तो गाडीची किल्ली गाडीला विसरलाय. पळ 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 रावल्या पळ, पळायला लागला. भाग सिमरन भाग, जिम मारतो तो. अशा पद्धतीने शुद्ध पोपट झालेला आहे आपला, कारण हा रस्ता जो एवढा चढून वरती आलो तो या मागच्या धबधब्याकडे जातच नाही. हा इकडच्या बाजूला समोर कुठेतरी वळून चाललाय. आणि आता ऊन पण आलं, अंगावरती 2 जॅकेट आहेत रेनकोटचे, कारण मी हुशार आहे. जरा गाडी चालू करूयात. जायच्या आधी किती जवळ आलो होतं या धबधब्याच्या राव. पण कुठून रस्ता असतो तर गेलो असतो. आणि जागा खरंच खूप सुंदर आहे. याला नेहमी व्हिडिओमध्ये येऊन हे करत असतो बरं का. कर ना यस. कसलं नशीब म्हणायचं. वरती गेलो तोपर्यंत पाऊस वगैरे सगळं थांबलं होतं. गाडी जसं स्टार्टर मारला ना तसा पावसाने पण स्वतःला स्टार्टर मारला आहे. थोडंसं पुढं थांबलोय. खूप सुंदर जागा आहे. सगळं असं हिरवगार पाऊस सगळं एकत्र आणि खूपच मजा येते. आत्ता मी इथे थांबवतो या हाय नोटवरती. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तुम्ही जोपर्यंत व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.